नमस्कार, मी वैशाली फॅमिली फूड्स मराठीमध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। चला तर आज आपण विकतच्या दुधापासून मस्त असं रवा तूप कसं तयार करायचं हे पाहणार आहोत। तसेच तूप वर्षभर कसं टिकेल हे देखील पाहणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात। पहा, मी डीप फ्रीजरला 15 दिवस साठवून ठेवली होती। संध्याकाळी ती बाहेर काढून घेतली। त्याच्यामध्ये आता एक चमचाभर विरजण ॲड करायचं आहे। विरजण छान असं साईवरती पसरून घ्यायचं, झाकण लावायचं आणि सकाळी उठल्यानंतर तुम्ही पाहू शकताय आपलं छान असं दही तयार होतं। आता हे दही मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं। मी निम्म दही मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेत आहे। आता याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी ॲड करायचं, झाकण लावायचं आणि मिक्सर बंद चालू करत छान असं लोणी काढून घ्यायचं आहे। बंद चालू करण्याचं कारण म्हणजे जे ताक तयार होतं ते तोंडावरती उडत नाही किंवा किचन देखील खराब होत नाही। त्यामुळे बंद चालू करायचा मिक्सर आणि बंद चालू केल्यामुळे आपलं लोणी देखील छान असं तयार होतं। आता हे तयार झालेलं लोणी स्वच्छ पाण्याने 3-4 वेळा धुवून घ्यायचं आहे। पाणी स्वच्छ निघेपर्यंत छान असं लोणी धुवून घ्यायचं। पहा, तयार झालेलं लोणी गॅसवरती आपल्याला तूप काढण्यासाठी ठेवायचं आहे। सुरुवातीला गॅस फुल करायचा आणि लोणी वितळल्यानंतर गॅस स्लो करायचा आहे आणि मंद गॅसवरती छान असं आपल्याला तूप कढवून घ्यायचं। तुम्ही पाहू शकताय आपलं मस्त असं तूप कढलं गेलेलं आहे। आता याच्यामध्ये खाऊची पाने किंवा तुळशीची पाने ॲड करायची आहेत। स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत पाने ॲड केल्यामुळे काय होतं, तुपाला वास छान येतो आणि तूप जास्त दिवस टिकतं। आता हे तयार झालेलं तूप छान असं गाळून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकताय मस्त असं तूप तयार झालेलं आहे आणि तुम्ही थंड झाल्यानंतर पहा छान असं रवाळ तूप तयार होतं आणि मी 15 दिवसाच्या साईपासून हे तूप बनवलेलं आहे। साधारण पाव किलोपेक्षा जास्त तूप तयार झालेलं आहे। आता या तुपामध्ये जास्त दिवस टिकण्यासाठी एक गुळाचा खडा ॲड करायचा, म्हणजे तूप वर्षभर सहज टिकतं। तर तुम्ही पाहू शकताय मस्त असं तूप तयार झालेलं आहे आणि तूप जास्त दिवस टिकण्यासाठी लोणी देखील स्वच्छ धुणं महत्त्वाचं असतं। तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा।